आपण भारतीय लोक वेगवेगळ्या मसाल्याचे पदार्थ मोठ्या चवीने खातो, मात्र हेच मसाले आपल्यासाठी जीवघेणे देखील ठरू शकतात, असा आपण कधी विचार केलाय का? तर याच कारणामुळे सध्या भारतातील मसाले निर्मित करणाऱ्या 2 कंपन्यांच्या काही उत्पादनांवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। याचं कारण म्हणजे हँगकॉक आणि सिंगापूरच्या सरकारने यातील एका कंपनीच्या 3 तर दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्याची विक्री थांबवली आहे। तसेच येथील नागरिकांसाठी या सरकारने काही सूचना देखील जारी केल्या आहेत। हँगकॉक आणि सिंगापूर सरकारच्या या निर्णयामागचं नेमकं कारण काय, हेच जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी ऐश्वर्या आणि तुम्ही पाहताय वायपटी मीडिया। भारतीय स्वयंपाकघरात मसाल्याला एक वेगळं स्थान आहे। मसाल्याशिवाय भारतीय स्वयंपाक हा पूर्णच होऊ शकत नाही। इतिहास तर असेही सांगतो की अनेक व्यापारी आणि खलाशी भारतीय मसाल्यांच्या जगतख्यातीमुळेच भारत देशाचा शोध घेण्यासाठी निघाले। त्याला वास्को दी गामा आणि कोलंबसही अपवाद नाहीयेत। अमेरिकेचा शोध लावणारा कोलंबस हा खलाशी भारतीय मसाल्यांच्या ख्यातीमुळेच प्रवासाला बाहेर पडला होता। तर असा हा आपला मसालेजन्य देश पूर्वीपासूनच जगाचे आकर्षण ठरला आहे। तर मग तुमच्याही स्वयंपाकघरात मसाल्याचा वापर होतो का? आणि तुमचं उत्तर हो असेल तर मसाल्यामुळे कॅन्सर होऊ शकतो, हे धक्कादायक सत्य तुम्हाला माहिती आहे का? तर काही दिवसांपूर्वी हँगकॉक आणि सिंगापूरच्या सरकारने भारतातील मसाले निर्मित करणाऱ्या 2 कंपन्यांच्या उत्पादनांची विक्री थांबवली व लोकांनी हे मसाले वापरू नयेत असे आदेशही दिलेत। त्यांच्या खाद्य संरक्षण मंडळाच्या म्हणण्यानुसार या 2 पैकी एका कंपनीच्या 3 आणि दुसऱ्या कंपनीच्या एका मसाल्यात इथिलीन ऑक्साईड प्रमाणापेक्षा जास्त आहे, ज्याने कर्करोगाचा धोका संभवतो। इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने इथिलीन ऑक्साईड या घटकाला कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या समूह 1 कार्सिनोजिनमध्ये वर्गीकृत केले आहे। या मसाल्यात कीटकनाशक इथिनॉल ऑक्साईड आढळले असून सेंटर फॉर फूड सेफ्टीनुसार या कंपन्यांच्या वेगवेगळ्या मसाल्यांची नियमित चाचणी केली जात होती। त्यासाठी हँगकॉकमधील 3 दुकानदारांकडून या मसाल्यांचे नमुनेही घेण्यात आले होते। याच नमुन्यात कीटकनाशक इथिलीन ऑक्साईड असल्याचे आढळले। त्यानंतर सेंटर फॉर फूड सेफ्टीने विक्रेत्यांना या मसाल्याची विक्री थांबवण्याचे आदेश दिले आणि त्यानुसार सांबर मसाला, करी पावडर, मिक्स मसाला पावडर, फिश करी या मसाल्यांची विक्री थांबवण्यात आली। तर मित्रांनो, बँकॉक आणि सिंगापूरच्या सरकारच्या सतर्कतेची खरोखर दाद द्यायला हवी, कारण असे असेल तर त्यांनी अनेकांना या आजारापासून वाचवले आहे। आजकाल केमिकलयुक्त आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांची पारख करणं फार अवघड होऊन बसलंय। अनेक आजारांची कारणंही आपल्या फूड हॅबिट्सशी निगडीत असतात। त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तितका तुमचा आहार ऑर्गॅनिक ठेवा, शुद्ध आहारावर लक्ष केंद्रित करा, तो मिळवण्यासाठी प्रयत्न करा। कमीत कमी पॅकिंग फूड वापरा, कारण आपली एक छोटीशी चूक आपल्याला पुढे चालून खूप महागात पडू शकते। काळजी घ्या, स्वस्थ रहा। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि वायपटी मीडियाला सबस्क्राईबही करा। धन्यवाद।